जाऊयात मैदानात. आपण पाहतोय SSS स्पोर्ट्स कणकवली आयोजित SSS चषक 2025. श्री साई स्पोर्ट्स रेंबवली नाणेफेकीचा कौल जिंकून स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. सलामीवीर भाऊ स्पोर्ट्स माडकोल क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना योगेश मेस्त्री आणि त्याच्या साथीला प्रतीक पाटील. गोलंदाजी मार्कवर सचिन राठोड. चार षटकांचा सामना. क्वार्टर फायनल जिंकत सेमीफायनलचं तिकीट कोणाला मिळेल? हे मानाची ट्रॉफी उंचावण्यासाठी एक पाऊल कुठला संघ पुढे सरसावेल आणि कोणाला या सामन्यातून पराभव पत्करत या संपूर्ण स्पर्धेतून बाहेरचा रस्ता पकडावा लागेल? पहिल्या चेंडूवर 0 धावांची मोहर. हा डॉट चेंडू, कारण जे बॅनर, त्या बॅनरवर मारल्यावरच आपल्याला धावा मिळतील, हे बॉक्स क्रिकेटचं गणित. दुसऱ्या चेंडूवर पहिली धाव घेण्याचं गणित जुळवलंय. योगेश मेस्त्री स्वतःचं खातं खोलत संघाचा श्री गणेशा करताना पाहायला मिळेल. दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव. तिसरा चेंडू देखील दर्जेदार गोलंदाजी. पातासाठी या टाळ्या. श्री साई स्पोर्ट्स रेंबवली क्रिकेट संघ क्षेत्ररक्षणाचा निर्णय सुरुवातीच्या 3 चेंडूंवर सार्थकी लावताना दिसतोय. दुसऱ्या चेंडूवर आलेली एकेरी धाव, मालवणीत ज्याला बियाचा कोंबा म्हटला जातो, ती एकेरी आणि एकमेव धाव. आतापर्यंत 3 चेंडूंचा विचार केला तर योगेश मेस्त्री आणि पर्यायाने भाऊ स्पोर्ट्स माडकोल क्रिकेट संघाच्या खाती. हा सुंदर फटका. दर्जेदार क्षेत्ररक्षण प्रथमेशचं, तेवढंच चांगलं बॅकअप सुखदेवचं. चौथा चेंडू निर्धाव. योगेश मेस्त्री फटकेबाजी तर साकारतोय, मात्र या 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव. ही दर्जेदार गोलंदाजी पापा राठोड आपला अनुभव पणाला लावताना पाहायला मिळेल. हा बॅकफूट पंच. यावेळी झालेली थोडीशी मिसफिल्ड, नजरहटी, दुर्घटना घटी. ह्या 2 धावांनी 2 पावलं पुढे सरसावण्याचा योग. रस्त्यावर एक फलक आपल्याला पाहायला मिळतो, कंट्रोल युअर नर्व्स ऑन कर्व्स. या सामन्यात तेच करावं लागेल. 5 चेंडू 3 धावा. श्री साई स्पोर्ट्स रेंबवली. यावेळी काय घडलंय मैदानामध्ये? पंच एकत्र येतील का पाहावं लागेल. 2 धावांचा इशारा. 5 धावा पहिल्या षटकाच्या अंती. पहिलं षटक पापा राठोडचा विचार केला तर पहिल्या निर्धाव चेंडूने सुरुवात. दुसऱ्या चेंडूवर खातं खोलणारी 1 धाव योगेश मिस्त्रीच्या बॅटमधून. त्यानंतरचे 2 सलगचे चेंडू डॉट आणि त्यानंतरच्या शेवटच्या 2 चेंडूंवर 2 दुहेरी धाब्यांचे फटके. सगळं काही पाहिलं या षटकामध्ये. महत्त्वपूर्ण मुकाबला. दोन्ही संघांचं अस्तित्व पणाला लागलेलं. क्वार्टर फायनलची लढत जिंकत सेमीफायनलचा उंबरठा ओलांडावा लागेल एका संघाला. मात्र हे नशीब, येणारी वेळ, येणारा काळ आणि दोनही संघांचं कर्म ठरवणार दिसेल मैदानात. नशिबाच्या साथीला मैदानात कष्टाचं बळ वापरावं लागेल, ती शिडी वापरावी लागेल, अथक परिश्रमांची आणि कल्पक बुद्धीने डोक्यावर बर्फ ठेवून, जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवर चेतन लाड. स्ट्रायकिंग एंडवर मिस्टर PP प्रतीक पाटील पाहायला मिळतील. मोठा फटका. फसलाय का फटका? प्रतीक पाटीलने घुटना टेक तमाशा देखवाला फटका खेळायचा प्रयत्न केला होता, मात्र या फटक्यावर ती कल्पकता फसली. अति घाई संकटात नाही. मालवणीतली एक मन, वासा वासा खाणा आणि मसनात जाणा. पहिल्या गड्याचं पतन. प्रतीक पाटील याही वेळी स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता. चेतन लाड. जब नसीब हो अपना तो फिर कोई भी देखो सपना. अगदी श्री साई स्पोर्ट्स रेंबवली क्रिकेट संघ महत्वपूर्ण अडसर दूर करतोय. यशवंत गाडसाठीचा हा चेंडू. नोचा इशारा पंचांचा. 1 धाव धावून एकूण 2 अतिरिक्त धावा. 7 धावा धाव फलकावर. एका चेंडूचा खेळ समाप्त. 7 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या चेंडूवरचा विकेट होता. दुसरा चेंडू हा नो लाईनच्या ठीक मागे पडला होता. चेतन लाड महत्वपूर्ण सामन्यात दुसऱ्या षटकात गोलंदाजी साकारतोय.
7 धावा झाल्यात. 7. नो +1 7. चांगली गोलंदाजी पापा राठोड गोलंदाजीतली धार बघितली आणि यावेळी सोनू पापाच्या पायातली जादू कमाल देखील पाहिली. ती तरतरी कशामुळे आली आहे. दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार क्षेत्ररक्षण. यावेळी सुखदेव सुंदर क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू एक तुझा तर दुसरा माझा, जशास तसा आणि ठोसास ठोसा असा प्रत्युत्तर. योगेश मेस्त्री जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये नाट्यमय कलाटणी येत राहतील. या फटक्यावर 2 धावांचा फटका. धावफलक पोचलाय 9 धावा, 9 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. योगेश मेस्त्री स्ट्रायकिंग यांच्या दिशेने हा मोठा सामना आहे. रोहित कदमला कसं झाकून ठेवता येईल. अर्धी तीच दर्जेदार क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी, ठीक लाईनच्या मागे टाकलेला टप्पा आणि त्या अचूक टप्प्यांना क्षेत्ररक्षकांनी दिलेली पाठराखण. श्री साई स्पोर्ट्स रेंबवली जिंकलेला टॉस आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय. दबाव वाढवला जातोय. डॉट चेंडू, यावेळी देखील बॅकफूट पंच. 1 धाव मिळेल. शेवटच्या चेंडूवर 2 षटकांचा खेळ समाप्त करणारी एकेरी धावेने सांघिक धावफलक पोहोचवला गेलाय 10 धावांवर. दुहेरी आकड्यात 12 चेंडूंची प्रतीक्षा करणारा धावफलक. त्याच्यानंतर कोणाची होती ती? त्याच्यानंतर कोणाची? देवा काळजी आणि सँडी ना? देवा काळजी आणि सँडी ना नंतर. यानंतरचा दुसरा क्वार्टर फायनलचा मुकाबला देवा काळजी माफ करा साई कृपा देवगड आणि सँडी स्पोर्ट्स कणकवली. दोनही कर्णधार आपले संघ तयार ठेवा. इनिंग ब्रेक्समध्ये नाणेफेक केली जाईल याची नोंद घ्या. नाणेफेक जिंकत श्री साई स्पोर्ट्स रेंबवली क्रिकेट संघ मैदानामध्ये मैदान जागवतोय, जागरण करतोय. ट्रिपल एसच्या ट्रॉफीच्या 1 पाऊल जवळ जाण्याचा प्रयत्न दोनही संघ करतील. हा सामना सोपा नसेल, हा सामना सावध नसेल. या सामन्यामध्ये निश्चित कलाटणी असेल. पहिल्या 2 षटकांमध्ये धावफलक 10 धावांवर. पापा राठोड ज्याने पहिल्या षटकात दिल्या होत्या 5 धावा, सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये हाताळले होते 3 निर्धाव चेंडू. हा बॅकफूट पंच. यशवंत गाडसाठीचा हा चेंडू. डॉट चेंडू, सुंदर गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. डॉट आणि डॉट. प्रेशर सिच्युएशन. यावेळी देखील डिफ्लेक्शन. सुखदेव वळंजूच्या हातून निसटलेला चेंडू बॅनरवर. चंगळ्या बोले, षटकार डोले. धावफलक 16. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गला सबका सुकता है, डर सबको लगता है, डर के आगे जीत. आणि हे माउंटेन ड्यूची ॲडव्हर्टाईज नाही. यावेळी फ्लिक ऑफ द रिच पाहावं लागेल. योगेश मिस्त्रीला लागून झालेला चेंडू. 1 धाव. धावफलकावर 17 धावा, 17. षटकाराची 1 घंटी वाजली आहे आणि या घंटी बरोबरच भाऊ स्पोर्ट्स माडकोल वापसी करताना पाहायला मिळतोय. धावफलक पोचलाय 18 वर. 18 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी देखील नशीब आणि नशीब. सामाजिक कार्यकर्ते ओसरगावचे माजी उपसरपंच सन्माननीय बबली राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष स्वागत करत विनंती, आपण आमच्या मान्यवरांच्या कक्षात येऊन स्थानापन्न व्हावं. बबलीजी राणे, आपल्याला विनंती, आपण मान्यवरांच्या कक्षात यावं, स्थानापन्न व्हावं. काय घडलंय मैदानात? हा चौकाराने सांघिक धावफलक. 22 धावा, दर्जेदार क्षेत्ररक्षण. यावेळी काय घडलंय मैदानात? षटक क्रमांक 3 ची समाप्ती. शेवटच्या चेंडूवर आलेला एकेरी धावेने सांघिक धावफलक. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 1 चौकार आणि 1 षटकार. भाऊ स्पोर्ट्स माडकोल क्रिकेट संघाला या सामन्यात वापसी करून देण्यानं ठरलाय.
मात्र हे षटकार आणि चौकार यशवंत गाडच्या बॅटमधून आलेत। उर्वरित 6 चेंडूंसाठी यशवंत गाड स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळेल की योगेश मेस्त्री या 6 चेंडूंवर तुफान फटकेबाजी करेल। समोरचा संघ सुखदेव वळंजू कशा रीतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहणं औत्सुक्याचं। स्पर्धेचा निमित्तानं उसरगावचे माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते बबलीजी राणे यांचं शुभागमन आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य राहुलजी आंगणे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा करूयात यथोचित स्वागत सत्कार। थोड्याच वेळात आपण हा सत्कार समारंभ संपन्न करूयात। मात्र महत्वपूर्ण सामना शेवटचे 6 चेंडू यावेळी मात्र बॅकफूट पंच 1 धाव दर्जेदार क्षेत्ररक्षण रोहित कदम यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण करताना धावफलक 24 अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी। सुखदेव वळंजू श्री साई स्पोर्ट्स रेंबवली साठी शेवटचे 5 चेंडू हाताळण्याच्या तयारीत। योगेश मिस्त्री मात्र भाऊ स्पोर्ट्स माडखोल यावेळी ड्राईव्ह फटका आलाय 2 धावांचा दर्जेदार फटका नेत्रदीपक ड्राईव्हचा फटका। योगेश मेस्त्री मैदानामध्ये लेट पण थेट। हॅलो हा बोला। यशवंत गाडसाठी एक पारितोषिक एका षटकार आणि एका चौकारासाठी मंदार सावंत आणि यशवंत संतोषजी मेस्त्री यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक यशवंत गाडसाठी। यावेळी दर्जेदार फटका योगेश मेस्त्री एकेरी धावेसाठी खेळतोय। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू एकेरी धावेसाठी। 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। योगेशच्या बॅटमधून निघालेला हा 2 धावांचा फटका 5 चेंडूंचा खेळ समाप्त करून झालाय। भाऊ स्पोर्ट्स माडखोल पोचतो 29 वर एका गड्याच्या मोबदल्यात। नाट्यमय कलाटणी यशवंत गाडसाठी एक चौकार एक षटकार, तिसऱ्या षटकात खेचलेला त्यासाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक। यावेळी देखील शेवटच्या चेंडूवर आणखी 2 धावांचा फटका। पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त करत भाऊ स्पोर्ट्स माडखोल क्रिकेट संघाला मिळालेलं निमंत्रण फलंदाजीचं यशवंत गाड आणि योगेश मेस्त्रीच्या सुंदर फलंदाजीच्या जोरावर भाऊ स्पोर्ट्स माडखोल क्रिकेट संघ 24 चेंडूत बनवतोय 31 धावा। 32 धावांचं असेल ते आव्हान।
सुरुवात पहिलं पाऊल. दुसऱ्या चेंडूवर आणखी एक धाव. 2 चेंडू 3 धावा. अटीतटीची लढत होईल. 8 शक्यता. यावेळी देखील ड्राईव्हचा सुंदर फटका. 3 चेंडू 4 धावा. 32 धावांचा पाठलाग करताना प्रत्येक षटकामध्ये 8 ची सरासरी राखावी लागेल. हा फुलटॉस चेंडू. यावेळी क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. कव्हर ड्राईव्हचा देखना फटका. मिस्टर चेतन लाड ऑन फायर. 4 चेंडू 6 धावा. सरासरी 8 ची राखायची आहे. 2 चेंडू बाकी आहेत. यावेळी थोडीशी चूक. जिथे एक धाव अजून मिळाली असती तिथे 1 धावेची पेनल्टी. 7 धावा. धावफलकावर मिस्टर प्रतीक पाटील गोलंदाज. शेवटचा चेंडू या षटकातील. हा बॅकफूट पंच. षटक क्रमांक 1 ची समाप्ती करत धावफलक पोचलाय. अपेक्षित रणगतीवर 8 धावा पहिल्या षटकाच्या अंती. 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 1.5 डझन चेंडू शिल्लक आणि 2 डझन धावांची गरज. प्रल्हाद वळंजू स्ट्रायकिंग एंडवर. श्री साई स्पोर्ट्स रेंबवली की भाऊ स्पोर्ट्स माडखोल. क्वार्टर फायनल लढत जिंकत सेमीफायनलचं तिकीट कोणाला आणि कोणाला परतावं लागेल माघारी श्रगृही हे पाहावं लागेल. 18 चेंडू 24चा पाठलाग करावा लागेल. कारण मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. कणकवली तालुक्यातील मोठ्या रकमेची ही स्पर्धा. लॉक अँड बॉक्स क्रिकेटचा विचार केला तर ट्रिपल एसने एक वेगळा मंच तयार केलाय. चला पंच क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करणाऱ्या संघांना सूचना द्या. संतोष मिस्त्री आणि मंदार सावंत यांच्याकडून यशवंत गाडसाठी हॅट्रिक जर साध्य केली तर प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. दर्जेदार गोलंदाजी यशवंत गाड. तिसऱ्या षटकातील ते 2 मोठे फटके. त्यावर संतोष मेस्त्री आणि मंदार सावंत यांनी दिलेली 500 रुपयांची पाठराखण. शाबासकी. प्रल्हाद वळंजू तुफान फटकेबाजी. दर्जेदार गोलंदाजी करतोय. तीन चेंडूंमध्ये 2 धावा बहाल करतोय. यावेळी देखील डॉट चेंडू आलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. आकाश साटम साकारतोय. भाऊ स्पोर्ट्स माडकोल 32चा पाठलाग करताना बचाव करताना सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. मात्र श्री साई स्पोर्ट्स रेंबवली पहिल्या षटकात 8 धावा जमवल्यानंतर या 4 चेंडूंमध्ये 2 धावा प्रल्हाद साठी बहाल करतोय यश. दर्जेदार गोलंदाजी. हा बॅकफूट पंच. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत आलाय चौकार. ट्रिपल एस 4. ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती श्री साई स्पोर्ट्स रेंबवली क्रिकेट संघाला तो अपेक्षित चौकार प्रल्हाद वळंजूच्या बॅटमधून. प्रल्हादचं नावाप्रमाणेच अढळस्थान आहे बॉक्स क्रिकेटमध्ये आणि हळूहळू का होईना सोनू ही धोक्याची घंटा समोरच्या संघाला आणि साई स्पोर्ट्स रेंबवली क्रिकेट संघाचा विचार केला तर मनात सुटकेचा निश्वास सोडणारी ही फटकेबाजी हे सुगृही परतताना पाहायला मिळेल. प्रल्हाद वळंजू निश्चित या 4 धावा त्याची मानसिकता उंचावून जातील. धावफलक पोचलाय 14 धावांवर. 14 रन्स विदाउट लॉस. 13 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 13 चेंडूंमध्ये 18 धावा रोखल्या जातील की धावा ठोकल्या जातील. अटीतटीची लढत निश्चित आहे कारण दोनही संघ हार मानायला तयार नाही आहे. इतक्या वर्षांचा अनुभव आहे. मैदानामध्ये ती जिद्द आहे, ती चिकाटी आहे. मात्र कोण कोणावर ठरेल भारी आणि कोणाला परतावं लागेल माघारी. शेवटच्या चेंडूवर 1 धावेचा फटका.
दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त करत झालाय. अपेक्षित होता तो एक चौकार प्रल्हाद वळंजूच्या बॅटमधून. याही सामन्यात याही षटकामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त करत 32चा पाठलाग करताना श्री साई स्पोर्ट्स रेंबावली जमवतोय 15 धाबा विदाऊट लॉस. 12 चेंडू आणि 17 धाबांची असेल नितांत आवश्यकता. नंबर 2 गोलंदाज प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरं तर संघाचं तिसरं षटक. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. दिल्ली अभी बहुत दूर है. अटके पार झेंडे लावावे लागतील. चला पंच सूचना द्या. सामना त्वरित चालू करा. बारा चेंडू 17ची आवश्यकता. दर्जेदार क्षेत्ररक्षण. बादशाह हे नाव सार्थकी लावताना पाहायला मिळतोय. मात्र या चेंडूमध्ये ताकद किती होती हे बादशाहलाच माहिती. एक धाव तर निश्चित मिळाली आहे. धावफलक पोचलाय 16 धाबांवर. अजून 16 धाबा दूर. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅकफूट पंच केलाय प्रतीक पाटीलच्या. या चेंडूवर आणखी एक धाव मिळवली आहे. मजल दर मजल करत पुढे जाण्याचा प्रयत्न. 15 धाबांची आवश्यकता. 17 धाबा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण योगेश मेस्त्री. मात्र बॅकअपचा अभाव. जो चेंडू डॉट निघाला असता, कदाचित ज्या चेंडूवर रनआउटचा विकेट देखील मिळवता आला असता, त्या चेंडूवर योगेश मेस्त्रीचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. 3 धावा आपल्या संघासाठी निश्चित वाचवल्यात. 18 धावा धावफलकावर. 18 रन्स विदाऊट लॉस. चेतन लाड स्ट्रायकिंग एंडवर. 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता. हारा वही जो लड़ा नहीं, जीता वही जो डरा नहीं. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. फसलेला फटका. अथर्व परब सगळं काही करून 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 8 चेंडू 14 धावांची गरज. हा वाईडचा चेंडू. पंच वाईड घोषित करतील का? प्रेशर आणि प्रेशर. यशवंत गाडने नॉन स्ट्रायकिंग एंडला टाकलाय चेंडू. मात्र स्ट्राईक वर चेतनच्या पायानं झालेली गुदगुली. धावफलक 19. किती 8 चेंडू 13ची गरज. बॅकफूट पंच. सुंदर क्षेत्ररक्षण. बादशाहचं महाराजासारखं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. एक तेरी तो दूसरी मेरी. अब की बार किसकी बारी. प्रेशर वाढलाय. नोचा इशारा आलाय का पंचांचा पाहावं लागेल. वाईड चेंडू. 12 धावांची आवश्यकता. 7-12चा हा इशारा कोणाच्या बाजूने जाईल, कोणाला तुकडा अधिकार. विकेट आली आहे का पाहावं लागेल. काय घडलंय मैदानामध्ये. आ बैल मुझे मार वाली कामगिरी. चेतन लाड बैक टू द पवेलियन. कहानी में ट्विस्ट. ये मैच अभी उड़ान भरने वाला है. अपने कुर्सियों की पेटियां बांध लीजिए, क्योंकि आनंद ये मैच उड़ान भरने वाला है. 6 गेंदे 12 रनों की जरूरत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रणय नॉन स्ट्रायकिंग एंडवर. नवीन बॅटर पाहायला मिळेल. प्रल्हाद वळंजू. 6 चेंडू. किती रन? 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर प्रल्हाद वळंजू. एका चौकाराने ज्याने या सामन्यातली रंगत चालू ठेवली आहे, बाकी ठेवली आहे, तो प्रल्हाद वळंजू.
आठवावे लागतील ते गतवर्षीचे सामने. प्रल्हादने असे कितीतरी सामने गेल्या 4 वर्षांमध्ये आपल्या संघाला जिंकवले. श्रीपादच्या विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. अर्थात हे टोपण नाव आहे अथर्वसाठीचं. 2 धावांचा फटका. 6 चेंडूत 12ची गरज असताना या 2 धावांनी 5 चेंडू 10ची आवश्यकता. यावेळी आणखी एक हल्ला, बॅनर तोड चौकार. गेंद तारामंडल में, ब्रह्मा जी के कमंडल में ट्रिपल एस 4. चौकाराने सांघिक धावफलक. 4 चेंडूंचा खेळ बाकी, धावांची गरज 6. सामना टाय झाला तर सुपर से भी ऊपर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. 4 चेंडू 6ची गरज. 32चा पाठलाग, 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रल्हाद वळंजू, मी आधीच बोललो होतो, एका चौकाराने मानसिकता वाढवली होती. एका चौकाराने या सामन्यातली औपचारिकता बाकी ठेवली आहे का. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. अटीतटीची लढत होण्याची दाट शक्यता आहे. मैदानावर कलगीतुरा रंगला. एका बाजूला अथर्व परब भाऊ स्पोर्ट्स माडकोल क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना, दुसऱ्या बाजूला प्रल्हाद वळंजू. कभी इस पार तो कभी उस पार, अब की बार किसकी सरकार. नो 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 नो, हा नो नको होता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. नोच्या स्वरूपात मिळेल फक्त 1 धाव. हा नो चेंडू नको होता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, आणि हा टॅपचा फटका नको होता फलंदाजी करणाऱ्या संघाला. मालवणीतली एक म्हण आठवेल, नको 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 आणि पायलेक सको. 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. 5 धावा 4 चेंडूंचा खेळ बाकी. मैदानावर मैदान कसोटी पाहताय तुम्ही, किती अनुभवी आहात, तुम्ही किती मातब्बर खेळाडू आहात. याला हे मैदान तेव्हाच किंमत देतं ज्यावेळी तुम्ही मैदानाला नमून क्रिकेट खेळता. मैदानावर पहा, कसोटी लागली आहे. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघाचा कस बघितला जातोय. सोनाला देखील तावून सुलखून निघावं लागतं, चंदनाला देखील उघडावं लागतं. ती क्षमता आणि ती कसोटी सिद्ध करावी लागते. 1 धाव प्रल्हादच्या बॅटमधून. 3 चेंडू 4ची आवश्यकता. प्रल्हाद वळंजू 1 धाव घेतोय. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी देखील दर्जेदार फटका. 1 चेंडू 2 धावा. 1 धाव बनवली तर सामना होईल टाय, आणि त्यानंतर पाहायला मिळेल सुपर ओव्हरचा थरार. मात्र या चेंडूवर डॉट निघाला, विकेट आली तर क्षेत्ररक्षण करणारा भाऊ स्पोर्ट्सचा माडखोल संघ सेमीफायनलिस्ट ठरेल. या चेंडूवर 2 धावांचा फटका आला तर श्री साई स्पोर्ट्स रेंबवली क्रिकेट संघ जिंकेल. मात्र पाहायला काय मिळेल, तमाम क्रीडा रसिकांची इच्छा असेल हा सामना टाय व्हावा आणि पाहायला मिळावी आजच्या रजनीतली पहिली सुपर से भी ऊपर सुपर ओव्हर पाहायला मिळेल का हा सामना. आणि ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर करायला हरकत नाहीये. आपण पाहतोय ट्रिपल एस स्पोर्ट्स कणकवली आयोजित ट्रिपल एस चषक 2025 चांगला बोलो. एक चेंडू 2 धावा. जे माझ्या गावच्या विहिरीत आहे ती समुद्राच्या लाटांमध्ये देखील नाहीये. जोपर्यंत शेपटाला आग लागत नाहीये तोपर्यंत लंगडा घोडा सुद्धा पळत नाही. 1 चेंडू 2 धावा. अथर्व तयार, प्रल्हाद तयार. काय घडलंय मैदानात, रुको सबर करो फोकस करो. डिसिजन पेंडिंग पेंडिंग धक.
पंचांपुढे तमाम प्रश्नचिन्ह असतील. एक चेंडूवर 2 धावांची आवश्यकता होती. फटका खेळलाय, फटका फील्ड झालाय, त्यानंतर डायरेक्ट हिट लागली आहे का, ती हिट लागण्यापूर्वी फलंदाज स्वगृही आहेत की नाहीत. विकेट, इट्स OUT. विकेटचा निर्णय पंचांचा आणि अर्थातच एक चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना भाऊ स्पोर्ट्स माडखोल क्रिकेट संघ नोंदवतोय महत्वपूर्ण विजय. सेमी फायनलचं तिकीट श्री साई स्पोर्ट्स रेंबावली क्रिकेट संघाला परतीचा रस्ता पत्करावा लागतोय. यानंतरचा मुकाबला संडे स्पोर्ट्स कणकवली विरोधात साई कृपा देवगड. दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी या. मायक्रोफोनवर बदलणारा मायक्रोफोनवर आवाज ऐकूयात. मिस्टर सोनू मोनकर. तोपर्यंत आजच्या